नमस्कार, मी एकनाथ जोरे, संस्कृती न्यूज पोलादपूर. आज आपण आले देवाची आळंदी या ठिकाणी. तर देवाची आळंदी या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा हरिभक्त पारायण गुरुवर्य संतोषजी बाबा महाबळे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आज पार पाडलेला आहे. तर आपल्या सर्वांचे गुरुवर्य हरिभक्त पारायण धनराज बाबा पाटील यांची आपण थोडक्यात मुलाखत घेणार आहोत. तर त्यांनी आपल्या कार्याची वाटचाल, बाबा आपलं एवढं बोलणं आम्हाला शक्य नाही, परंतु आपल्या कार्याची वाटचाल आपणाला या आनंद संप्रदायामध्ये काय यावंसं वाटलं, या आनंद संप्रदायामध्ये असं काय वेगळं आहे जे इतर संप्रदायामध्ये नाहीये, जे इतर महाराष्ट्रामध्ये नाहीये, ते थोडक्यात आपण आम्हाला सांगावे. 2 तासात तेच सांगितलं मी. आनंद संप्रदाय बोलणं बरोबर नाहीये. मी वारकरी संप्रदायाचाच माणूस आहे. माझा वारकरी संप्रदाय कारण आनंद संप्रदाय अतिवाद्य घटक आहे. तर मुद्दा एकच आहे, चर्मदृष्टीने जेवढं दिसतंय त्याच्यामध्ये परिवर्तन होत जात आहे, सत्तेमध्ये परिवर्तन होत नाही. सत्ता सत्ताच आहे. नैनाम छंदंते शस्त्रानी नैनाम दहती पावका. हे संपूर्ण अनंत ब्रह्मांडाचं हे अस्तित्व आहे आणि त्या अस्तित्वाला सन्मुख होण्यासाठी ही एवढी उठाठेव आहे. वाढ वडिलांची, ऋषी मुनींची, साधू संतांची, आपल्या आजोबा पंजोबांची, वाढ वडिलांची, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात आणि साधूचे संगती तरुणोपाय. गायपतीच्या पानामध्ये रशी आहे. सत्यनारायण मांडू जमणार नाही, मागाचाच पाया पडावा लागेल. तसा प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये देव आहे. पण देवापर्यंत टच होण्यासाठी, अस्तित्वाची जाणीव होण्यासाठी मी कोण आहे या ठेप्यावर पोचण्यासाठी प्रत्येकाला संताची गरज आहे. आणि संत म्हणजे गणगोड्या उघडणारे माणसं नसतात. नाही, संत म्हणजे सत्कर्माचे गप्पा ठोकणारी माणसं नसतात. संत जे असतात ते अस्तित्वाची जाणीव करून देतात. आणि संत लाख करोड मध्ये एखादाच असतो. आमच्या सारखे बापा 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 दगड बाजूला केला म्हणजे बद बद बुवा. आणि बुवांमध्ये संतांमध्ये 36 आहे मित्र. बुवा जे असतात ते पापानं मिळत असतात आणि ते काय सांगतात, असं करा म्हणजे असं होईल, तसं करा म्हणजे तसं होईल, तसं नाही केलं का तसं होईल का नको. पण संत जे असतात ते संत चला तुम्हाला तिथपर्यंत नेतो, कारण मी अगोदर जाऊन आलेलो आहे तिथपर्यंत, मला माहित आहे. चालवी हाती धरोवर या, चला तुम्हाला तिथपर्यंत नेतो, असे जावा. नाही उतारीचं नाहीये. संतांचं हे काम असतं. स्वर्गा पुण्यात्मके पापे यायचे, पापात्मके पापे नरका जायचे, माते जेणे पावी ते शुद्ध पुण्य. तुम्ही जर सत्कर्म संत सांगतात, तुम्हाला दुसरं कोणी सांगणार नाही. नाही संताशिवाय मी तर म्हणतो महाराष्ट्राचं एवढं भाग्य. नारायण महाराज, जालवणकर, लक्ष्मण, बलबीर, सकाळनंद, शांताबाई, बंडोबा महाराज, केरोबा महाराज, संत श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, माने बाबा. नाही. माणूस ना देव बरी जाय मना संतानी संगमा. स्वर्गा पुण्यात्मके पापी येजे. तुम्ही जर सत्कर्म करत असताल तर तुम्हाला स्वर्ग प्राप्ती होईल. पुण्य आहे तोपर्यंत तो उपभोग तुम्ही घेऊ शकता. आणि पुण्याचा क्षय झाल्यानंतर आलंच का बोकांडी. जे महाराज लोक झालेत या महाराष्ट्र राज्यामध्ये, त्या महाराजांना ही गोष्ट अगोदर कळावी का नको. सत्कर्म केल्यानंतर स्वर्ग प्राप्ती होते. पुण्य संपलं म्हणजे परत जन्म मरण आहे. म्हणून माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. तुम्ही जर सत्कर्म करत असताल स्वर्ग प्राप्ती होईल. पाप जर करत असताल मी देह तर कोट्यवधी ब्राह्मण कापल्याचं पाप लागतं. हो, गप्पा नाहीत या. सत्कर्म केल्यानं स्वर्ग प्राप्ती, पाप केल्यानं नरक प्राप्ती आणि माझं केल्यानं तर माझीच प्राप्ती. हो, हे संतांचं सांगणं. मी 2 तास भरत बोललो. आता बाबांनी खूप छान प्रकारे आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलेले. बाबांचे खूप खूप धन्यवाद. यातून आपल्याला चांगला संदेश घ्यायचा आहे. तर यानंतर डॉक्टर मनीषाताई महाडिक, रांजणवाडी भोर यांनी 2 मिनिटं आपल्याशी बोलतील. तर त्यांनी त्या डॉक्टर का झाल्यात, तर डॉक्टर झाल्यानंतर त्यांनी अनेक मरीज चांगले केले, परंतु त्यातून त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये असा काय वेगळा अनुभव आला, एकच मिनिटामध्ये आम्हाला आपण सांगायचंय. नमस्कार. तिथे जमलेल्या माझ्या सर्व माय भगिनींनो तुमच्या
इथे मी 2 शब्द बोलणार आहे. मला या ठिकाणी आज पुरस्कार दिला त्यासाठी मी बाबांचे खूप खूप आभार मानते. या ठिकाणी मला बोलवले, आमंत्रित केले. मी या ठिकाणी आज उभी आहे कारण की मी माझ्या आई आणि बाबांमुळे मी उभी आहे. कारण की मला या वारकरी संप्रदायात माझी आई या पहिल्यापासून आहे तिथे ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मी हार्डली म्हणजे मी कंटिन्यू नसते, पण मी हार्डली 1 ते 2 वेळा आलेली आहे इथे. त्यामुळे मला आता या वारकरी संप्रदायाची खूप आवड निर्माण झालेली आहे. आणि या तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी अशी समाजसेवा पुढे पण करत राहील. एवढीच माझी विनंती आहे. बस. थँक्यू. खूप खूप धन्यवाद मनीषाताई. यानंतर ज्यांना आपण पुरस्कार दिलेले आहेत त्या नलिनी ताई पुजारी, कर्नाटक. त्यांच्याशी आपण हिंदीमध्ये बोलणार आहोत कि मंजिलें उन्हीं को मिलती है कि मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्या जर हौसले बुलंद असतील तर आपल्या येणारे जे अपयश आहे, आपले जे येणारं अपयश आहे त्यांना आपण त्याच्यावरती पाय देऊन आपण पुढे जाऊ. मैं आपको ये पूछना चाहता हूँ कि आपको यहाँ पे जो पुरस्कार मिला है हरिभक्त पारायण संतोष जी महाबड़े, तो आपको पुरस्कार मिलने के बाद आपको कैसा लग रहा है? पहले मेरा सबको नमस्कार है और जितना भी गुरु सब लोग है उनको ये भी नमस्कार है और आप लोगों का आशीर्वाद हमेशा हमारे ऊपर चाहिए. तो मेरा ये जो प्रोफेशन गुरुजी ने देखा, इसके लिए उन्होंने इधर तक मेरे को बुलाया, तो उसके लिए मैं उनका पहले धन्यवाद करती हूँ. तो मैं बहुत सारे जगह पे हमने ऐसा मदद करने के लिए गए हैं, बिना बुला के या बुला के, मतलब हमारा जो काम है करके, मतलब काम नहीं, हम लोग को ऐसा सोचते हैं पेशेंट हमारा है, हम लोग काम करते हैं उनके साथ. तो उन्होंने मेरा देखा है, ज्यादा टाइम नहीं है, थोड़ा दिन में उन्होंने मेरा काम देखा है, इसके लिए इधर तक उन्होंने बुलाया, वो मेरे लिए बहुत बड़ी बात है. ये काम में मैं बहुत खुश है मैं. ओके, थँक्यू. त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला की त्या कामामध्ये खूप खुश आहेत आणि असंच आपल्याला साथ देत राहतील. ज्या या संस्थेच्या संस्थापक आहेत हरिभक्त पारायण वैष्णवीताई जाधव, त्यांचं करावं तेवढं कौतुक खूप कमीच आहे. त्यांनी आपल्याला या कार्यक्रम व्हायच्या आधी म्हणतात ना, एखादं जर आपल्याला कार्य करायचं असेल त्याच्या मागचं नियोजन खूप महत्वाचं आहे. जर नियोजन तुमचं चांगलं असेल तर नक्कीच ते कार्य चांगलं होईल. तर वैष्णवीताई, आपल्याला काल देखील एका ठिकाणी पुरस्कार मिळतच राहतात. तर आपल्याला आम्ही देखील संस्कृती प्रतिष्ठान सुरत यांच्याकडून आज पुरस्कार दिलेला आहे. तर तो पुरस्कार प्रदान केल्याच्या नंतर आपल्याला काय सांगावंसं वाटतं या तमाम वारकरी बांधवांना? मला सांगावंसं असं वाटतं, जे मी माझ्या आयुष्यामध्ये भोगले, ज्या प्रकारे दत्तात्रयांनी 24 गुरु केले, त्याच प्रकारे माझ्या आयुष्यामध्ये गुरु झाले ते 4 झाले. आणि त्या 4 गुरूंमध्ये पहिले गुरु म्हणजे माझे आई वडील, त्यानंतर हरिभक्त पारायण किसन महाराज लोखंडे उर्फ नानाबाबा, आणि त्यानंतर गुरु म्हणजे माझी मावशी. असं म्हटलं जातं माय मरो आणि मावशी जगो. पण काही काळामध्ये, त्या हळदीच्या काळामध्ये मला जिनी सातत्याने मदत केली आणि तिच्या ज्या मैत्रिणी आहेत, जो काल मी पुरस्कार घेतला नारी संघटा, त्यांनी नेहमी म्हणायच्या मला, निंदती हे लोक जरी विसर त्यांचे बोलणे, या जगाची रीत आहे निंदणे मग वंदणे. या संप्रदायामध्ये आल्यानंतर काही जणांनी अनेक टीकाही केल्या असतील, काही जणांनी बदनामीही केली असेल, परंतु माझ्या मावशींनी सांगितल्याप्रमाणे, माझ्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे, एखादा घोडा सरळ चाललेला, आपल्याला घोडा म्हणत आहोत आपण घोडं, पण त्या घोड्याला एक दोन्ही साईडला लबम लावलेला असतात. त्या घोड्याला दुसरं तिसरं काहीच दिसत नाही, फक्त दिसतो तो रस्ताच दिसत असतो. त्या प्रकारे त्या घोड्याचं उदाहरण माझे गुरुवर्य, माझी आई नेहमी द्यायची. आणि आजही माझे गुरुवर्य या ठिकाणी आहेत, ज्यांनी माझी जबाबदारी त्या गुरूंकडे सोपवलेली आहे. ते गुरु या ठिकाणी आहेत. आणि मी आत्ताच्या काळामध्ये एकच सांगू इच्छिते, ते म्हणजे या विद्यार्थ्यांसाठी आहे. आज प्रत्येकाकडे परिस्थिती ही सर्वसामान्य आहे असं नाही. ज्याच्या काही काळांकडे सर्वसामान्य आहे, काही काळांकडे पैसाही नाही, परिस्थितीही नाही. परंतु मी त्यांच्यासाठी एकच सांगेल,
का जे मी दुःख भोगले ते दुःख भोगत जात असताना ज्या भगवंतानी मला इथपर्यंत पोहोचवले, कदाचित भगवंताचीच मी नामस्मरण केलं नसतं, भगवंताचंच नाम घेतलं नसतं, तर मी या ठिकाणी तुमच्या समोर उभीही राहिले नसते आणि हा पुरस्कारही माझ्याकडे आला नसता. आपण शिक्षण कितीही घेऊ. तर धन्यवाद ताई. एक छोटासा संदेश तमाम वारकरी वर्गाला आपण द्यायचा आहे. या महाराष्ट्रातील तमाम वारकरी बांधवांना, विद्यार्थी जे शिकत आहेत, ज्यांना क्लासची आवड आहे, ज्यांना या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये यायचंय, थोडक्यात आपण काय सांगाल? थोडक्यात असं सांगेल का ज्याची शिकण्याची गरीब परिस्थिती आहे त्यांनी खुशाल माझ्याकडे संपर्क साधा. आपण या ठिकाणी बघितलं, आपण टोटल 8 जणांना पुरस्कार या ठिकाणी दिलेले आहेत. तर आपण या ठिकाणी 13 जणांची मुलाखत घेतली. सूर्यासारखे तळपुळी जावे क्षितिजावरून जाताना आणि दगडालाही पाजर फुटतो निरोप शेवटी घेताना. म्हणजे आता आपण सर्व जाणार आहोत, आपापल्या मार्गाला जाणार आहोत. प्रत्येकाला वाटतं की बाबा मला नाही, या मला सत्संगामध्ये मला राहायचं आहे, मी इथून नाही जाऊ शकत. प्रत्येकाची मनामध्ये जोडलेली ती आठ असते, ती गाठ असते. तर बाबांना एक माझा लास्टचा शेवटचा प्रश्न, बाबा 2च नाही तर 1च मिनिटं सांगा तुम्ही, की आम्हाला जाता जाता सर्व रनर आहेत, तर तुम्ही आम्हाला काय मार्गदर्शन द्याल? एक संदेश गायकर बाबा हे आपल्याला एक छोटासा संदेश देणार आहेत. तर सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत बाबांसाठी. श्रीपाद बाबांचा लाडका चिरंजीव. हा, तर हे गायकर बाबा जे आहेत ते श्रीपाद बाबांचे लाडके चिरंजीव आहेत. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन आज या ठिकाणी हरिभक्तीपरायण गुरुवर्य संतोष महाराज महाबळे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी जमलेले सर्व साधक बंधू, माता भगिनी, उपस्थित मान्यवर, सर्वांच्या वतीनं या ठिकाणी धनराज बाबांनी माझ्याकडे मोठी जबाबदारी सोपवली का तुम्ही सांगा. वास्तव पाहता गेलं तर तुकोबराय सांगतात, मी सांगत नाही. कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटची केशवा. याच्यापेक्षा वेगळा संदेश भाऊ काहीच नाहीये. का ज्या वेळेला जसा देहातून आत्मा निघून जातो ती अवस्था त्या साधकाची होते आणि ती अवस्था तयार झाल्यानंतर वास्तव पाहता मगाशी अमोल महाराज मला म्हणत होते तुम्ही उभे राहा, कारण अवस्थेशिवाय हा भाव तयार होत नाही. ज्या वेळेला अंतःकरणामध्ये ती अवस्था तयार होते, ती स्पंदनं तयार होतात नामसाधनेमधून. एका जनार्दनी आईशी अष्टभाव उत्पन्न होता देव कृपा करी, आणि तो भाव तयार झाल्यानंतरच डोळ्यातून अश्रू बाहेर पडतात. तेच अश्रू बाबा आता इथून निघाल्यानंतर तुमच्यामध्ये तरळणारे, अश्रू डोळ्यामध्ये तरळणारे, पण बाबा आपल्याच हृदयामध्ये आहेत. हा भाव अंतःकरणामध्ये ज्याच्या स्थित झालेला आहे त्याला बाबा दूर नाही, किंबहुना देवही दूर नाही. देव सदा जवळी असे जनतया लागे कैसे पिशे, पाहू जाती देशे देशे ज्याला भेटला तो गदगदा हसे. कारण सर्वा घटिरामध्ये हा देव एक सूर्यप्रकाश सहस्रमी, सगळ्यांच्या हृदयामध्ये देव आहे. फक्त तो देव जाणून घ्यायचा आहे. म्हणून जाणतेने गुरु भजिजे, कारण तो देव जाणल्याशिवाय आपल्याला 84 लक्ष योनीमधून सुटका नाही. आणि या 84 लक्ष योनीमधून सुटायचं आहे म्हणून देवाची भक्ती आहे. आपल्या कॉलरी टाईट करायचे नाहीत. मी कोणीतरी लय मोठा महाराज आहे, मी लय शास्त्रवक्ता आहे, मी लय पंडित आहे, मी भागवताचार्य, मी आमका आहे, मी तमका आहे. ह्या पदव्या उपाधी आहे. आणि इथं संतांनी सांगितलं उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. ऐसे मज करुणी ठेवी नारायणा समूळ वासना नोरवावी. जोपर्यंत आम्ही उपाधीतून बाहेर पडत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपली भक्ती घडणार नाही. आणि ती भक्ती आपल्या अंतःकरणामध्ये घडावी, उर्जावी, म्हणून हा सगळा प्रयत्न आहे. जय हरी. ओके, धन्यवाद बाबा. या ठिकाणी आम्हाला 2 शब्द मार्गदर्शन केल्याबद्दल, आम्हाला एवढा वेळ दिल्याबद्दल मी महाराष्ट्र भूषण धनराज बाबा यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच या 3ही ताईंना मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. मी संतोष महाबळेंसह संस्कृती न्यूज पोलादपूर.